तुम्ही कोणती कार विकाल? समजा तुमच्याकडं 2 कार आहेत. एक कार 10 वर्ष जुनी आहे, एक कार 2 वर्ष जुनी आहे. एक जी 10 वर्ष जुनी कार आहे तिला खर्च खूप येतो, तिला मेंटेनन्स खूप आहे, तिच्या बाबतीत बरेच गुंते होत आहेत आणि तिचा ॲव्हरेजही कमी आहे. आणि जी नवीन कार घेतली आहे तिला मात्र ॲव्हरेज चांगला आहे, तिची सर्व्हिसिंगची कॉस्ट कमी आहे, सगळ्याच गोष्टी खूप छान आहेत. आणि मग तुम्ही कोणती कार विकाल? मला खात्री आहे की तुम्ही म्हणणार मी जुनी कार विकणार, नवीन कार नाही विकणार, जिला मेंटेनन्स जास्त आहे, जिच्यामध्ये बाकीची गुंते जास्त आहेत. मित्रांनो, सेम प्रश्न मला आज एक क्लायंट आला होता. तो म्हणला की माझ्याकडे पैशाची खूप आवश्यकता आहे आणि मला हा फंड आपल्याला विड्रॉ करायचा आहे. मग मी त्याच्याशी चर्चा केली. त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की त्याच्याकडे FD पण आहे, त्याच्याकडे रिअल इस्टेट पण आहे, त्याच्याकडे बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे बाकी ठिकाणी काही फंड्स पण आहेत. पण त्याला म्युच्युअल फंडातनं रिटर्न्स जे येत आहेत, तिथं जिथं जास्त रिटर्न्स मिळत आहेत तो फंड काढायचा आहे. वन ॲट द सेम थिंग की तो असं म्हणतोय की मला जुनी कार विकायची नाही तर नवीन कार विकायची, का तर तिला त्रास कमी आहे. आणि जुनी कार नाही विकायची. जो म्युच्युअल फंड रिटर्न याला 22, 23, 30% देतोय तो फंड त्याला विकायचा आहे. आणि जी FD आहे, जी 6%च व्याज देतीये, ती मात्र विकायची नाहीये. म्हणजे थोडक्यात काय की जो त्याला फायदा मिळवून देत नाही ती गोष्ट त्याला जवळ ठेवायची आहे आणि ज्या गोष्टीचा फायदा खूप जास्त मिळतोय ती गोष्ट काढून टाकायची. म्हणजेच सोन्याचा अंड देणारी कोंबडी कापून टाकायची आहे आणि जी कोंबडी वांज आहे तिला मात्र सांभाळायचं. खरंच हे एक गमतीशीर गोष्ट आहे. मित्रांनो, यातनं बोध एकच घ्या की जर मी कार खराब विकणार असेल तर माझ्याकडं असणाऱ्या ॲसेट क्लासमधला जो ॲसेट क्लास रिटर्न्स जास्त चांगला देत नाही तो मी अगोदर विकला पाहिजे. जो चांगला परफॉर्मन्स देतोय त्याला हात लावला नाही पाहिजे. थँक्यू.